कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल। शेतकरी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर शेतकरी मित्रांनो, बघूया दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे। शेतकरी मित्रांनो, या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्याच शेतकऱ्यांना या टप्प्यात पीक विमा मिळणार आहे। या टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 4500 रुपये इतका विमा मिळणार आहे। चला तर पुढे बघूया। पीक विमा दुसरा टप्पा सुरू झाला। 16 जिल्हे पहा। पीक विम्याची वाटप बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आज गुरुवारी पीक विमाचा शेवटचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आताच बातमी तुम्ही पाहिलेली आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेल्या 16 जिल्हे पात्र ठरविण्यात आले आहेत। त्यामुळे सोमवारी दुपारी रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा टप्पा जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण कोणकोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते कमेंटमध्ये सांगा। चला तर पुढे बघू। 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। खूप मोठा पीक विमा आहे। टोटल 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी। शेतकरी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन आला आहात तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। 2022 मध्ये पीक विमा भरला असेल, 2023 मध्ये पीक विमा भरला असेल आणि 24 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 45,900। सोमवारी 15 सप्टेंबर रोजी पीक विमा दुसरा टप्पा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागलेलाच पाहायला मिळत आहे। आता बघा, पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आला। हेक्टरी 4900 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना या पीक विम्यामध्ये मिळणार आहेत। शेतकऱ्यांना उद्या सोमवारी 15 सप्टेंबर रोजी मिळणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लावला आहे। 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता त्यांनी सोडला। आता सोमवारी 15 सप्टेंबर रोजी पीक विमा मिळणार आहे। दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले आहेत। अखेर पीक विम्याला वाटप मुहूर्त लागलेला आहे। प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी कितीही पीक विमा रक्कम आता देण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्याची रक्कम आणि त्या ठिकाणी विमा प्राप्त होण्यास आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितलेले आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांच्या पीक विमा किती वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी आता वाटप होणार आहे आणि उद्या सोमवारी कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होतो याची यादी तुम्हाला बघण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। गावानुसार यादी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। यामध्ये 22 ची यादी आहे, त्यासाठी 23 ची यादी आहे, 24 ची यादी आहे। आता बघा कोणत्या पिकाला किती विमा मिळणार आहे हेक्टरी। आता बघा, तुम्हाला सांगतो, मागील 3 वर्षाचा मिळून 22, 23, 24 3 वर्षाचा मिळून एकत्र किती पीक विमा मिळणार आहे तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून
सांगण्यात आले आहे की पीक विमा वर्षाचा मिळून 50,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तुम्हाला पीक विमा 3 वर्षाचा मिळून मिळणार आहे 50,000 मिळणार आहे. त्यानंतर ज्वारी तुमचा असेल तर 33,000 रुपये. तुम्हाला पीक विमा 22, 23, 24 ठिकाणी या मिळणार आहे. बाजरी असेल तर मिळून तुम्हाला 32,000 पीक विमा मिळणार आहे. चला तर पुढे बघूया. या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघा. आणि या ठिकाणी भुईमुगाचा 22ला, 2023ला, 2024ला 3 वर्ष तुमचे नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी भुईमुगाला 45,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर सोयाबीन बघूया. त्यानंतर मूग पिकाला तुमचं 2023, 22, 24 याच नुसार झालं असेल मूग पिकाचं तर हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला ठिकाणी 3 वर्षाचा मिळून मिळणार आहे. त्यानंतर बघा, उडीद पिकामध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी इतका विमा आपल्याला मिळणार आहे. 47,000 रुपये मिळणार आहे. 2022, 23, 24चं आता मंजूर करण्यात आलेत. आता बघा, त्यानंतर कापूस पिकाचं त्या ठिकाणी 3 वर्षाचे नुकसान त्या ठिकाणी आता मिळणार आहे, ते म्हणजे 60,000 रुपये एवढं सगळ्यात मिळणार आहे. त्यानंतर मका पिकाचं 36,000 रुपये. 3 जास्त तुम्हाला कापसाचं नुकसान झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. चला तर शेतकरी मित्रांनो पुढे बघूया. त्यानंतर मका पिकाचा 36,000 रुपये 3 वर्षाचा तुम्हाला त्या ठिकाणी आता जमा करण्यात आल्याच. आता कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितले म्हणजे एवढं जास्त तुम्हाला पीक विमा आहे तर तो तुम्हाला जमा होणार आहे. प्रत्येक पिकानुसार पीक विमा या ठिकाणी जमा होतोय. 22 असेल, 23 असेल, 24 असेल, या 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा होणार आहे. आता बघा, तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आता सांगत आहे. आता बघा, प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे. तुम्ही आता बघाच आहे. पुणे विभाग आहे तर पुणे विभागातील जेवढे काही जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भरपाई स्वरूपात तुम्हाला पीक विमा ठिकाणी मिळणार आहे. नाशिक असेल, अहिल्यानगर विभाग असेल तर त्या ठिकाणी, सोलापूर विभाग असेल त्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पहिलेला टप्पा खूप वाट बघितली, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही. शेतकऱ्यांना फक्त वाट बघावी लागली. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाल्या लगेच पीक विम्याची दुसरा टप्प्याचा सरकार माध्यमातून सुरू करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, 3 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत आहेत त्यांना पीक विमा मिळणार आहे. माध्यमातून आता जमा करण्यात येतो आहे. त्यामुळे आता तुमचा सुद्धा जिल्हे पुढे असणार आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये सोमवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून हा पीक विमा जमा करण्यात येतोय. कोणकोणते 16 जिल्हे आहेत ते बघूया. आता बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, परभणी. या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकरी खूप वाट बघत होते. त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आता सोमवारी पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि अकोला जिल्हा. या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत आहेत त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.